ताब्यातील जमीन मिळेपर्यंत वनजमिनीचा लढा सुरू, जेपी गावित यांचा इशारा। सुरगाणा वनपट्टा धारकांच्या ताब्यात असलेली जमीन पूर्णपणे मिळेपर्यंत वनजमिनीचा लढा अविरतपणे सुरू राहील असे ठाम प्रतिपादन माजी आमदार जेपी गावित यांनी केले। सुरगाणा तहसील कार्यालयाच्या आवारात आयोजित अखिल भारतीय किसान सभेच्या आदिवासी वनपट्टाधारक मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते। या मेळाव्यात जिल्हाभरातून 5,000हून अधिक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना गावित म्हणाले की सुरगाणा तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक वनपट्टे लाभार्थी निवडले गेले आहेत। त्यामागे माकपच्या कार्यकर्त्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन कारणीभूत आहे। सुरगाणा तालुक्यात 13,000, पेठ 5,000, त्र्यंबकेश्वर 4,000, दिंडोरी 4,000, कडवण 3,000, चांदवड 2,000 तर सिन्नर व नाशिक येथे प्रत्येकी 3,000 लाभार्थी निवड झाले असल्याचे त्यांनी सांगितले। 5 एकरांपेक्षा जास्त ताब्यात असलेल्या कसत असलेल्या जमिनीचा पूर्ण हक्क मिळाला पाहिजे। सरकारने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली। वनजमिनीच्या हक्कासाठी मोठा संघर्ष करावा लागला असून जेलभरो आंदोलनाच्या काळात तुरुंगात जागा नसल्याने न्यायालयालाच जागेवर जावे लागले असा इतिहास त्यांनी सांगितला। सन 2000 पूर्वीचे अतिक्रमण असलेल्या प्रकरणात जमीन मिळू शकते याबाबत योग्य माहिती नसल्याने इतर पक्षांच्या काही अर्ज निकाली काढण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरीब जनतेची सेवा करत राहणार। जमीन ही कुटुंबाच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। वन जमिनीचे प्रकरण नव्याने सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली आहे। या मेळाव्यास तालुक्यातील विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते। कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी। अर्ज जे करू आपण त्या अर्जाची पूर्णपणे माहिती देण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे। त्या अर्जाला कोणती कागद जोडायची आहेत त्याच्यासाठी आपण तुम्हाला बोलवलेलं आहे। त्याचं एक लहानसं पत्रक आपण काढलेलं आहे। ते उद्या परवाला आपल्या ग्रामपंचायत मधली जी वन कमिटी आहे ती वन कमिटी तुम्हाला ते पत्रक प्रत्येक प्लॉट वाल्याला घरी आणून देईल। ते पत्रक जे आहे पत्र म्हणजे एवढंच माहितीचं दिले त्याच्यावर किती जमीन दिली आणि अजून त्याच्या ताब्यामध्ये किती शिल्लक आहे हे सर्व आम्हाला मोजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही प्रकरण तयार होईल ते आम्ही राज्य शासनाकडे म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारकडे पाठवून देऊ। कलेक्टर तिथंच मंजूर करणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। हे संबंध प्रकरण बिनचूकपणे आपल्याला इथं तयार करायचं आहे आणि कलेक्टर साहेबांच्या मार्फत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे जाईल, रेव्हेन्यू खात्याकडे जाईल आणि म्हणून